निम्मीवीर आज काय खाणार? ओके. तर मुलांना खायचा होता हलवा आणि माझ्याकडे होता चॉकलेट ब्रेड. तर मी इथे चॉकलेट ब्रेड घेतला आहे, त्याला असे काट करून घेतलेले आहे काप. तर हे थोडे मी छोटे करून घेतले होते. तुम्ही याला मोठेच ठेवाल त्यामुळे छान शेकता येते, किंवा अख्खा ब्रेड पण तुम्ही जर शेकून घेतला तरी चालेल. हा क्रिस्पी होईपर्यंत छान आपल्याला तुपामध्ये शेकून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे चॉकलेटमध्ये थोडेसे चोकोज पण होते, त्यामुळे मला वरून चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर टाकायची आवश्यकता पडली नाही, किंवा मी यामध्ये चॉकलेट पण टाकलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता. हा क्रिस्पी झाल्यानंतर मी सगळं एकत्र केलं, त्यात टाकली आहे थोडीशी चवीनुसार साखर. जर ब्रेड जास्त गोड असेल तर साखर नाही टाकली तरी चालेल, पण हा ब्रेड तेवढा गोड नव्हता त्यामुळे मी थोडीशी साखर टाकली आहे. तर त्यानंतर मी 1 कप इथे दूध टाकलं आणि छान याला ब्रेडला मऊ करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे ब्रेड. त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हा हलवा तुम्ही व्हाईट ब्रेड यूज करून पण करू शकता सेम प्रोसिजरनी. तर तुम्हाला कोको पावडर याच्यामध्ये ॲड करावा लागेल थोडासा. तर त्यानंतर मग मी टाकले आहे इथे ड्रायफ्रुट्स. तर ब्लॅक रेझिन्स घेतले आहे मी, पिस्ता घेतले आणि काजू घेतले आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स कमी जास्त किंवा दुसरे टाकू शकता. तर इथे आपल्याला तुम्ही बघू शकता इतका छान असा स्मॅश झालेला आहे हलवा आणि इतका छान असा तूप सुटला आहे, कारण ब्रेडला भाजायला आपल्याला छान तूप लागलं होतं, त्यामुळे इतका सुंदर सुगंध येत होता घरात. आणि मी माझ्या हसबंडला जेव्हा म्हटलं की हा हलवा कशाचा आहे, तर त्यांनी तर ओळखलंच नाही. त्याने 3 नाव घेतलं, एक कणकेचं, एक बेसनाचं आणि एक रव्याचं, पण त्याने ब्रेडचा हा गेस करू शकले नाही. तर मी वीरला जेव्हा हा हलवा दिला तेव्हा वाटलं त्याला की व्हीट फ्लोअरचा बनवलेला आहे म्हणून, पण त्यांनी पण गेस नाही करू शकला. त्याला वाटलंच नव्हतं की हा ब्रेडपासून बनलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून. आणि खरंच खूप छान टेस्टी हलवा झालेला होता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.